तर आता हे वर्ल्ड कप जिंकल्यासारखं जल्लोष करण्यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे आज होत्या आमच्या इन्स्टिट्यूटच्या क्रिकेटच्या मॅचेस. आधी तर प्रत्येक डिपार्टमेंटची एक एक टीम करून सगळ्या 8 टीमा झालेल्या होत्या. 8 टीमा आणि त्यात 8 वेगवेगळे डिपार्टमेंट म्हटल्यावर मॅची जरा वेगळ्याच लेवलवरती होणार होत्या. आपल्या कम्प्युटर सायन्सच्या टीमचा जरा वेगळाच विषय होता. 1 तासभर आधी प्रॅक्टिस करते, मग ग्रुप डिस्कशन करते आणि त्यानंतर ग्राउंड मध्ये उतरते. सगळ्यांची गाढ चर्चा झाल्यानंतर आमची पहिली मॅच लागली. त्यात 2 ओपनर ग्राउंड मध्ये गेले आणि आमच्या एका प्लेअर ऑब्जेक्शन घेतल्यामुळे त्याला काही खेळता नाही आलं. आम्ही पण ठरवलं होतं एका प्लेअरला खेळून नाही दिलं, त्याच्यामुळे आमच्या टीम काहीच प्रभाव नाही पडला. असा काहीतरी खेळ करून दाखवायचा आहे. दोन्ही टीमांनी चांगलं प्रदर्शन केलं, पण निकाल आमच्या साईडला लागला आणि ती पहिली मॅच आम्ही जिंकलो. पहिली मॅच जिंकल्याच्या नंतर सगळे पोरं परत एकत्र आले. म्हटलं आता कोणी काय चुका केल्या त्या सगळ्यांनी मान्य करायच्या आणि त्या चुका निस्तरून परत पुन्हा एकदा ग्राउंड मध्ये उतरायचे. फायनलची मॅच जिंकण्यासाठी आम्हाला तब्बल 3 मॅच खेळणं होतं आणि त्याच्यातली पहिलीच मॅच आम्ही जिंकलो होतो. एक मॅच जिंकल्यानंतर सगळे पोरं प्रेक्षक वर्गामध्ये पोहोचले. तिथे गेल्यानंतर त्यांचा पण चांगला प्रतिसाद भेटला आपल्याला. त्यानंतर आम्ही रूमवरती गेलो, हलकं जेवण केलं. म्हटलं लई जेवण केलं परत बॉलिंग टाकायचे वांदे व्हायचे. कॉलेजमध्ये येऊन पाहतो तिकडे भांडणं चालू होते पोरांचे. 8 टीमांमधून 4 टीमा वर आल्या, त्याच्यापैकी 2 सेमीफायनल लागल्या. पहिली सेमीफायनल आमच्यावाली लागली फार्मसीच्या विरुद्ध. टॉस जिंकून आम्ही पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि आम्ही घेतलेला गोलंदाजीचा निर्णय एकदम योग्य ठरला, कारण की 4 ओव्हरमध्ये समोरच्या टीमला फक्त 37 रन करून दिले आम्ही. आता ही सरांची कॉमेंट्री ऐका आणि ती आवडली का नाही नक्की सांगा. आता आम्ही सेमीफायनलची मॅच पण जिंकलो आणि त्यानंतर फायनलची मॅच आहे ना एकदम आटीकाटी झाली बरं का. आणि त्यानंतर महेशचा बर्थडे सेलिब्रेशन पण आहे आणि ते बघायचं असेल चॅनलला फॉलो करून घ्या.